माळ रानात जाऊन चूल पेटवायला सरपण आणणारी ती, नवऱ्याने घरी दारू पिऊन मारलं तरी माहेरी माझा संसार सुखाचा चालूय असं म्हणणं आजच्या पिढीला जमेल काय? नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुमचे असे प्रेम बघून मला खूप आनंद होतो आहे. आणि एडिटिंग संपवून मी झोपून गेले. मिस्टर नाईटला गेलेले, त्याच्यामुळं मी काही एवढा बिछाना काढत नसते. बेडशीट आणि एक उशी मला बास होते. आणि सकाळी पहा, मॉर्निंगला उठल्या उठल्या किचन क्लिनिंग करून घेतला. पहिल्यांदा मी उठून गरम पाणी आणि माझी थायरॉईडची गोळी घेते. कारण बऱ्याच मैत्रिणी मला बोलतात की उठले उठले तू गोळी कोणती खाते? तर आज मी माझ्या ताईंना सांगते की मी थायरॉईडची गोळी खाते. खूप दिवसापासून आहे मला, आणि मी चेक करत असते 3 महिन्याला. आणि त्याच्यामुळं माझं वजन आणि हे आहे तसंच आहे. एक्सरसाइज केलं नाही केलं किंवा मला भूक लागणं वगैरे सगळं थायरॉईडमुळं होत असतं. तर व्यायाम हा त्याच्यावरती फक्त एक असा उपाय आहे. इथे मी रात्री भाजीला चवळी भिजवलेली, चहा बिस्किट खाऊन घेते वेळ भेटेल तसं, आणि गाणे लावलेले ऐकत होते आणि भाजीला फोडणी वगैरे दिली. खूप छान असं मस्त वास सुटलेला घरभर भाजीचा. तर चपाती आता होणार होती वेळेत, म्हणून मी गरम गरम भाकरी बनवून घेतल्या ज्वारीच्या. आणि मिस्टरांना पण लागते दुपारी. प्राची गेली ऑफिसला. पुन्हा मग मी मिस्टरांना मेसेज फोन करत बसले, नाश्ता वगैरे त्यांनी केला का वेळेवर. फ्रेश झाले, आंघोळी सगळं घर वगैरे साफसूफ करून. बघा दुपारचे 2 वाजले आणि आता मिस्टर घरात आले. तर काल मी फ्रूट घेत होते, आंबा, आता घेऊन आले. आमरस चपाती खाणार. आमरस चपाती बनवणार. चपाती बनवली आहे गरम गरम. संध्याकाळी चहा वगैरे घेऊन थोडी झोप घेतली. दुपारी खाली उतरलो तर भरपूर आंबे आलेले, आणि हे सगळे रत्नागिरीचे सांगत होते, कोकणातले. हापूस आहे हा छोटा, खूप रसदार आहे. घेतले आम्ही. घरी येऊन खाल्ला. एक छान होतं, टेस्ट एकदम गोड. लापसी बनवलेली मिस्टरांनी थोडीशी खाल्ली, आणि खिचडी भात बनवलेला.